मंजू, हे एवढं दूध देऊन ये ना छोट्या मालकांना. का तू जा की. अगं मी एवढं काम संपवते. काय झालं रम्या, तुझं छोट्या मालकांशी भांडण झालंय का? अगं नाही, तसं काही नाहीये. मग आलं ध्यानात, बाईसाहेबांनी तुला जरा जबाबदारीनं वागायला लावलंय म्हणून तू मला पाठवतेस ना? वय, म्हणूनच तुला पाठवते. अगं घरात असताना ते आपले फक्त छोटे मालक आहे एवढंच ध्यानात ठेव ना, म्हणजे काही गोंधळ बी होणार नाही. अगं पण मंजू, डोक्यात सुरू असलेल्या विचारांना थोडीच थांबवता येते. पर तू अशी किती दिवस टाळटाळ करणार आहेस? आता इथं तुम्हाला दोघांना काही ना काही कारणामुळे समोरासमोर यावंच लागेल ना. अगं पण मनावर ताबा ठेवून जपून वागण्याचं ठरवलंय मी. जेवढं टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. उगं हे समजा कोणाच्या डोळ्यासमोर यायला नको बघ. तुमचं बी बरोबर आहे रमे. तुला ना थोडे दिवस तुझ्या मनासारखं होईपर्यंत तरी जरा धीरानं घ्यावं लागेल. नाही, मला पूर्ण खात्री आहे तू समजा नीट निभावून नेशील बघ. तू लाख लपवशील ग, पर या हरीचं कान एकदा का भिंतीला चिकटलं तर फायद्याच्या गोष्टी बरोबर ओढत्यात ह्या भिंतीतून. हरी म्हणतात मला हरी. पर या रमाचं काय प्रकरण सुरू झालंय? काय निभावून नेणार हाय आणि पुन्हा बरोबर? चला हरिभाऊ, घ्या खणायला. अगं मंजू, ते राहू देत, ते मी करते. अगं राहू दे, थांब. गरम आहे? आलेच. अरे वा, नाही म्हणजे तुझी समधी कामं कराया तू आता हाताखाली माणसं ठेवली वाटतं. काय ग, किती पगार देतेस तू तिला? काय एवढा त्रास होतो तुम्हाला हरिभाऊ? नाही म्हणजे तुम्ही या वाड्यातून मला 2 दिवसात बाहेर काढणार होता. आता ते तर काही तुम्हाला जमलंच नाही, म्हणून ही अशी बडबड करताय का? अजून 2 दिवस संपलेले नाहीत बरं का. लक्षात ठेव, एक ध्यानात ठेव, नाही तुला या वाड्याच्या बाहेर काढलं ना तर माझं नाव हरी नाही. तुझी अशी हालत करतो ना, नुसतं रमा जरी नाव घेतलं ना तरी गावातली लोक तोंड फिरवतील, कळलं ना? तुमच्या या कामासाठी तुम्हाला लई लई शुभेच्छा. आता लागा कामाला, लागा तुमच्या. बाईसाहेब, थोडं बोलायचं होतं. मी जरा देवाचं वाचते, आपण नंतर बोलू. बाईसाहेब, लय महत्वाचं आहे हो. बोल. बाईसाहेब, आता तुम्हाला कसं सांगू, मला काय बी समजत नाही बघा. कसं सांगायचं समजलं ना की ये सांगायला. अहो नाही म्हणजे, अहो मला सांगाया बी लाज वाटते. बाईसाहेब, मी लई सहन केलं, पण आता पाणी आहे ना डोक्याच्या वर जायला लागले म्हणून मी तुमच्याकडे आलो. बाईसाहेब, ती रमा आहे ना, तिची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत बघा. का? काय झालं? काय झालं? अहो बाईसाहेब, ती रमा आहे ना हल्ली लयच हवेत असते बघा. अहो काय तिचा रुबाब हा, सारखी आम्हाला आदेश काय देते, उपदेश काय करत असते. तिच्यासाठी ना आम्ही पायातलं वाहन झालोत बघा, पायातल्या वाहन. बाईसाहेब, तुम्ही ना तिची कौतुकानं बढती केली खरी आणि तिचा पगार बी वाढवला, पर ती रमा, आता एका बाई माणसाविषयी काय बोलू नये, पर ती रमा आहे ना, तिला लय मात चढला या समध्या गोष्टीचा बघा. अहो तिची जी काम आहेत ना ती बी मला सांगते, त्या मंजूला पळवते. अहो ते कशाला, आत्ताच उदाहरण सांगतो तुम्हासनी. छोट्या मालकांना बदामाचं दूध द्यायचं होतं तर ही ना मंजूला पाठवलं तिकडे. ही सारखी आम्हाला हुकूम सोडत असते. तुमचं ठीक आहे हो, तुम्ही मालकीनबाई आहेत, पर ही कोण आहे आम्हाला हुकूम सोडणारी? कोण आहे ही? ती या घरची केअरटेकर आहे आणि ती जे सांगेल ते तू केलं पाहिजेस. येतंय लक्षात?
आणि हे तू इथे सांगायला आला होतास? महत्वाची कामं असतात ना तेव्हा तू गायब असतोस. बाहेरची कामं सांगितली की 3-3 तास नसतोस घरात. डोक्यामध्ये काहीतरी भलतेच विचार चालू असतात ना तुझ्या. स्वतःची कामं धड करायची नाही आणि तिच्या तक्रारी करायच्या. तुला ना लाज वाटली पाहिजे हरी. तू आतापर्यंत जे काही दिवे लावलेस ना ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तू जे कमवतोयस ना, तुझ्या घरातल्या 3 माणसांचं पोट भरावं ना म्हणून तुला अजून इथं ठेवलंय. आणि त्या रमाने काय बिघडवलं रे तुझं? ह्याच्या पुढे तिची तक्रार घेऊन जर तू परत आलास तर मी तुला ताबडतोब कामावरून काढून टाकेन. येतंय लक्षात? निघ. इथून पुढे मंजूस दूध घेऊन येणार आहे का? रमा, हे तुम्ही काय चालवलंय? का करताय असं? मी असं म्हणतोय का की एका रूम मध्ये बसून सगळी कामं बाजूला ठेवून माझ्याशीच फक्त गप्पा मारत बसा? अहो, ही छोटी छोटी कामं म्हणजे भेटण्याचं निमित्त आहे. हे समजतंय का तुम्हाला? अहो समजते मला, पण काय रमा, आपलं बाहेर जास्त भेटायचं नाही असं ठरलंय. ओके, ठीक. पण घरामध्ये आपण भेटू शकतो ना, थोडं बोलू शकतो ना. पण इथे तुम्ही टाळटाळ करताय, मग कसं करायचं? अहो टाळत नाहीये छोटे मालक, फक्त जरा जपून वागण्याची सवय लावतीये मनाला. अहो रमा, तुम्ही घरामध्ये का जपून वागताय? प्लीज असं करू नका, नाहीतर नाहीतर काय छोटे मालक? एकमेकांपासून मुद्दाम दूर राहायची सवय करता करता तुम्हीच माझ्यापासून खरंच दूर जाल अशी भीती वाटते मला. मला कासावीस व्हायला होतं. रमा, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी रोज सकाळी मला भेटायला या. भले तुम्ही माझ्याशी बोलू नका, मी काही तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तरही देऊ नका. फक्त भेटायला आणि लगेच निघून जा. कारण तुमचा चेहरा बघितल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होते असं मला वाटत नाही. तुमचा चेहरा, तुमचं हास्य, तुमचं ते बघणं, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, ह्याच गोष्टी माझी ताकद वाढवतात. त्यामुळे प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, असं नका करू. हो, विनंती काय करताय? असं काही करू नका तुम्ही. आता मी जे काही वागले ते जाऊ देत, ते समजा. जे काही झालं असं नका करू. त्यासाठी खरंच सॉरी. हे बघा, पुन्हा असं काही. तुम्ही सॉरी म्हणावं म्हणून मी नाही म्हणत आहे. पण ठीक आहे, आता नेहमीप्रमाणे रोज सकाळी मला बदामाचं दूध घेऊन या. अरे हे काय चालू आहे यांचं? छोटे मालक हिला विनंती करताय, मग ही सॉरी म्हणते, मग ते नको नको म्हणतात. काय चाललंय काय? या रमानं तिचं जाळं मालकांवर टाकलं की काय? असं असल तर माझी लॉटरीच. एक मिनिट हरी, मागच्या येळेसारखं तोंडावर पडाय ना ग. काय अति घाई संकटात नाही. हे प्रकरण लय मोठं आणि घबाड मिळवून देणार आहे. तेव्हा समध्या नाड्या पुराव्या सकट हातात आल्या पाहिजे. जरा डोक्यानं घ्या. येतो. हरी, प्रताप कुठे आहे? ते प्रताप, अरे जरा इथे ये.
तू कुठे बाहेर चाललायस का? हो, पंचायत समितीच्या ऑफिसला चाललोय. का ग? अरे मलाही मीटिंगला जायचंय. तो देवळाजवळ हॉल आहे ना, तिथे जायचंय. मला सोडतोस? अगं पण मी बाईकवर चाललोय, तू कार घेऊन. अरे हा, कार सर्व्हिसिंगला टाकली नाही का? ठीक आहे, सोडतो मी तुला बाईकवर. पण तुला बाईकवर जमेल ना? आज काय पहिल्यांदा बसते का बाईकवर? फक्त खड्ड्यात ना घालू नकोस हा. ठीक आहे, बाईक जरा 2 फूट वरच चालवतो. मी बाहेर आहे, ये. हो चाल, आलेच. हरी, जी जी बाईसाहेब. हरी, आपल्या शेतातल्या घरातून काही पोती आलीत, नारळाची, धान्याची, सुपारीची वगैरे. ती व्यवस्थित मोजून ठेव हा. आणि त्यातली काही विकायची आहेत, उरलेली घरी आणायची आहेत. तर सगळा हिशोब मला पाहिजे. होतंय का? म्हणजे मी गेलो असतो बाईसाहेब, पर आता काय? ते काय ना, हिशोबन मोजामोजी माझ्या डोक्यावरून जाते. ते गणितान माझं केव्हा जमलंच नाही बघा. म्हणजे काय, मी नारळ मोजाय गेलो तर सुपाऱ्या कमी पडतील, आणि सुपाऱ्या मोजाय गेलो तर धान्यात गडबड, असं समजा आहे. वा, अभिमानाने सांगायची गोष्ट आहे ही. हाय, पर आता जे हाय ते तर मला सांग, तिला वेळ मिळाला किती करेल ते? वय वय तिलाच सांगतो. आणि तसं बी ती हिशोबात लई पक्की आहे ना, मी तिला सांगतो. रमा, आज तुला या घराचा निरोप घ्यायचा आहे, कारण बाईसाहेब तुला धक्के मारून बाहेर काढतील. असंच काढ करतो का नाही तर बघच. आज लाजेनं एवढी मान खाली घालायला लावतो तुला की नंतर कुणाकडे मान वर करून बघायची हिंमतच होणार नाही तुझी. तू आजचा दिस आयुष्यभर लक्षात ठेवशील. ह्यो माझा सबूत आहे. काय हो हरिभाऊ, आज लय चक्कर मारताय स्वयंपाकघरात? नाही म्हणजे आज घरी जाईपर्यंत स्वयंपाक शिकून जायचा विचार आहे का? कळत्यात बरं का, तू जे टोमणे मारतेस ना ते बरोबर कळत्यात मला. आणि हो, ह्यो काय तुमचा बाले किल्ला नाही तुमची परवानगी घेऊन यायला इकडं. आता आमच्या परवानगीचा प्रश्नच येतो कुठं? नाही म्हणजे आम्ही नाही म्हटलं तरी तुम्ही येणारच की काही ना काही कांड करायला. नाही म्हणजे आज काय कांड करणार आहात तुम्ही? मला काय दुसरी कामं नाहीत वय. हे बघ, मी इकडं बाईसाहेबांचा निरोप घेऊन आलोय, कळलं ना? रमे, तुला बाईसाहेबांनी शेतावरच्या घरावर जायला सांगितलंय. तिकडली ती धान्याची पोती, नारळाची पोती समधी मोजून ठेवायला सांगितलेत. आणि हो, हे समजा आत्ताच करायचं. बाईसाहेब यायच्या अगोदर, कळलं? बाईसाहेब आल्या की मला समजा हिशोब द्यायचा आहे त्यांना. ठीक आहे, जाईन मी. पण हरिभाऊ, ही समजी तर बाहेरची काम आहेत, मग तिथं तुम्ही बी करू शकता की. आता मला इथली बी काम आहेत. काय गावातले पक्षी मोजायला जायचेत का? नाही, मला पोती व्हायची आहे. येतेस का तू? चल, जवा बघावं तवा हरीच लागतोय ना समध्या कामामध्ये. अरे म्या बी कुठं कुठं काय काय करणार. हे बघ रमे, तू आत्ताच्या आत्ता जा आणि समधी कामं करून घे. बाईसाहेब आले की त्यांना समजा हिशोब द्यायचा आहे, कळलं? ठीक आहे. आपण आपल्या सहकारी शेती प्रकल्पामध्ये जी संकल्पना मांडणार आहोत त्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी काम करतात. या प्रकल्पामध्ये आपण वेगवेगळी पिकं लावणार आहोत, त्यामुळे नफा वाढेल आणि जो काही नफा मिळेल तो सगळ्या शेतकऱ्यांमध्ये वाटून दिला जाईल. समजा जर काही तोटा झालाच तर त्याची जबाबदारी कुणा एका व्यक्तीची नसेल. यावर मी एक प्रेझेंटेशन बनवलंय, ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा, काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा आणि सगळ्या शेतकऱ्यांना समजावून सांगा. ठीक आहे, पण प्रश्न आहे की गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी हे मान्य करायला पाहिजे. ही संकल्पना सगळ्या शेतकऱ्यांना समजावून सांगणं आणि त्यांना यासाठी तयार करणं हेच आपलं काम. एक मिनिट. हॅलो दादा दादा, लवकर रे का, नाहीतर घात होईल समजा. काय? अहो रमाताई फार मोठ्या संकटात आहे. मला कळू शकेल का आपण कोण बोलताय? अहो ते महत्वाचं नाही हो. मी आता पहिलं रमाताई तुमच्या शेतावरल्या घराकडे जात होत्या आणि त्यांचा पाठलाग 2 गुंड करत होते. ते बोलत होते की काही झालं तरी आज हिला सोडायचं नाही. मी ते समजा ऐकलं आणि लगेच तुम्हाला फोन केला. अहो दादा, काय झालं?
शाबास रे माझ्या पठ्या, शाबास. काय झाक काम केलंस तू. म्हणजे अग्निपथ मधल्या त्या मिथून मानी बच्चन साहेबांना गोळी लागते नाही का, आणि तो सांगायला जातो अगदी तसं केलं. तुला बक्षीस देतो थांब, लय मोठं बक्षीस देतो तुला, काळजी करू नको. गे वारे वा. हे पकड, हे 10 रुपये नाही हो, अजून वरती 1 रुपया ठेव, 11 रुपये तुला ठेव, मजा कर. वारे वा, काय काम केलंस. ओ दादा अहो कुठं बाहेर निघाले का तुम्ही? हो, एक 10 मिनिटात आलो. तुम्ही बसा पंचायत ऑफिस. अहो 10 मिनिटात काय तुम्ही आलो, पण माझं 2 मिनिटाचं काम आहे, तेवढं तर ऐकून जा ना. कसं होतं अहो, घरी नाही इतकी गडबड असते, मला काही बोलताच येत नाही, म्हणून म्हटलं डायरेक्ट इथंच यावं. मला उशीर होतोय, पटकन बोला आणि मुद्द्याचं बोला. तुम्हाला काही कळलं का? कशाबद्दल? अहो मी नाही का म्हटले होते रमाबद्दल ते. तुम्ही 2 मिनिटं इथं थांबा, आलो तर ठीक, नाहीतर आपण नंतर बोलू. बाजू. एवढ्या गडबडीत कुठं गेले काय माहिती. 1, 2 पूर्ण झाले. रमा, अहो छोटे, मला काय झालंय? बाईसाहेबांनी तुम्हाला ते मी पोथी मोजायला पाठवलंय का? अहो काय शोधताय? तुमच्या मागे जे गुंड लागले होते ते तुमचा पाठलाग करत आलते. तुम्हाला काही केलं नाही ना त्यांनी? गुंड? हो. अहो कुठली गुंड? मला तर काहीच माहित नाही, मी तर व्यवस्थित आहे. पंचायत ऑफिसमध्ये मला फोन आला होता की तुमच्या मागे 2 गुंड लागलेत म्हणून मी पळत आलो इथे. अहो पण असं कोणी का सांगावं? मला तसं काही जाणवलं बी नाही. म्हणजे वाड्यावरून इथपर्यंत अगदी सुरक्षित आले मी. तुम्हाला काही नाही झालं, चांगलंच झालं. पण त्या माणसाने असं का सांगितलं मला? रमा, बाहेर कोणतरी आहे. त्यांनीच हा दरवाजा लावला. कोण आहे बाहेर? दरवाजा उघडा. अहो उघडा. बाईसाहेब, तुमचा विश्वास बसत नव्हता ना माझ्यावर. आता तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दावतो की नाही ते बघा. काय रे काय झालंय? इतक्या घाईने फोन करून का बनवून घेतलंयस? अहो बाईसाहेब, आता तुमच्या डोळ्यांनीच बघा काय चित्रपट काय घडलाय तो. चला. ए अरे काय झालं रे? काय झालं? राजकुमार, तुला तुझ्या बहिणीचं लय कौतुक होतं ना रे. बघ तुझ्या पाठी काय दिवे लावते. चल. ए तू काय बोलतो कळतंय का तुला? जे बघितले ना तेच सांगतोय तुला. चल ये लवकर. या बाईसाहेब लवकर या. तुमच्या डोळ्यांनीच बघा, या लवकर या. समज दावतो तुम्हाला काय चाललंय इकडे ते. हे बघा. या बघा बघा बाईसाहेब, बघा तुमच्या डोळ्यांनी बघा. हे राजकुमार बघ, हे बघ. प्रताप, तू इथे काय करतोयस? अगं आई, मी 1 मिनिट आधी ऐकून घे माझं. मला पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये फोन आला की रमाच्या मागे गुंड लागले, म्हणून मी धावत परत इथे आलो. पण नाही नाही नाही, हे समजा या रमानच केलं असणार. म्हणजे खोटा फोन करायला सांगितला आणि तुम्हाला भुलवून इकडे बोलावलं असणार. हा, हे डोकं नाही का तुला? अगं मी इथे यांना पाहायला आलो, यांच्याशी बोलत होतो तर बाहेरून कोणतरी दरवाजा ओढून घेतला आणि कडी घातली. हरिभाऊ तुम्ही जरा. ए रमे, माझ्यावर खोटा आळ घ्यायचा नाही, आधीच सांगून ठेवतो. हे समजा म्या नाही केलंय. अरे हात खाली, हात खाली. आणि जे काय बोलायचं ना ते माझ्याशी बोल. मला सांग, तू नाही तर मग कोण करणार? रमा इथे येणार आहे हे कोणाला माहिती होतं? हे फक्त मला आणि हरीलाच माहिती होतं.
म्हणजे बाहेरून गडी तूच लावली हो ना? अहो नाही नाही छोटे मला गावं खरंच सांगतो बाईसाहेब, अहो माझ्यावर विश्वास ठेवा, म्या काय बी केलं नाही. आता हे रंगे हात पकडले गेलेत म्हणून मला बळीचा बकरा बनवतात. म्या खरंच नाही काय केलं. आईच्यान सांगतो, आईच्यान सांगतो. हे हरी, खरं बोल नाही तर इथंच जिंकता गाडी ना. मग तुम्हाला आता खरंच सांगत नाही, डावतोच. बघाच तुम्ही यो मोबाईल, यात समजा म्या रेकॉर्ड करून ठेवलंय. मला ठाव होतं ही रमा पलटी मारणार म्हणून म्याच यो मोबाईल तिकडं खिडकीत ठेवला होता रेकॉर्डिंग कराय. या रमाची काय गुलुगुलू आहे ना, समजा याच्यात रेकॉर्ड झालं असणार. ए राजकुमार, तू बी बघ तुझ्या बहिणीची फिल्म. बघ बघ. ए रमे, तू बी बघ.